फुल देठी परिमळ गेले आवोस फुल देठी परिमळ गेली आवोस फुल देठी परिमळ गेले आवोस फुल देठी आयुष्यात वटी देह तैसा आयुष्यात वटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाये घडी काळ वाटयाची पाये घडी काळ वाटयाची पाये घडी काळ वाटयाची पाये अजून जिथे आहे अवकाश आहे अवकाश अजून आहे अवकाश आजी अनुताप घेऊनी सावध आशी अनुताप घेऊनी सावध आजी अनुताप घेऊनी सावध आशी अनुताप घेऊनी सावध काय गोद अरे मना हरी बोल करी मना बोल करी मना एक तास उरला कटवांगरायाची एक तास उरला कटवांगरायाची आगदच्या कैची प्राप्त झाली सापडला हरी दयाला साधनी सापडला हरी दयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला घडी काळ वाटयाची पाये घडी काळ वाटयाची पाये अजून किती आहे अवकाश विठोबा परिमळ गेली आवोस परिमळ गेली परिमळ गेली परिमळ गेली परिमळ गेली आयुष्याच्या आयुषा सेवटे देव तैसा आयुषा सेवते देव तैसा घड घडी काळ वाटयाची घड घडी काळ वाटयाची
परिमळ गेली ओस फुल रे परिमळ गेली ओस फुल रे आयुष्याच्या वाटे देहसा आयुष्याच्या वाटे देहसा घडोघडी काळा आयुष्यात शेवटी देह तैसा आयुष्यात शेवटी देह तैसा घडघडी काळ घडघडी अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडघडी काळ घडघडी हॅलो हॅलो परिमळ गेलिया असा कडक आवाज दे. हॅलो 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 परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. तसा कडकच ठेव हा, डबल नको देऊ, सिंगल जाव, इको वगैरे काहीच देऊ नको. हाची अनुताप घेऊनी सावध करी काही बोध अरे मना घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. एक तास उरला खटवांग रायासी
भाग्य दशा कैची प्राप्त झाली घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश विठाला परिमळ गेली या ऊस फुल देठी आयुष्यात शेवटी देह तैसा घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र जामनेमाळ या गावामध्ये वैकुंठवासी भीमाबाई लक्ष्मण पवार यांच्या दशक्रिया विधीनिमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. वैकुंठवासी भीमाबाई लक्ष्मण पवार सर्वांच्या परिचित असे असलेल्या मातोश्री या पवार कुटुंबावरती हा दुःखाचा डोंगर कोसळला. भगवान परमात्मा त्यांना दुःख झेलण्याची पचवण्याची क्षमता देवो. तसेच वैकुंठवासी भीमाबाई लक्ष्मण पवार यांना पुढील गती उत्तम प्राप्त हो ईश्वर चरणी आपण प्रार्थना. आणि या मातोश्रीने आजपर्यंत आपले जे आयुष्य घालवले हे सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्या पश्चात त्यांची मुलं आहेत. कर्तव्यनिष्ठ बुद्धीने कर्तव्य दक्ष अशी त्यांची मुलं सुद्धा आहेत. आणि म्हणून श्री मोहन लक्ष्मण पवार, श्री सकाराम लक्ष्मण पवार, तसेच माजी सरपंच आपले सर्वांचे परिचित असलेले भास्कर लक्ष्मण पवार, तसेच श्री एकनाथ लक्ष्मण पवार जे ठेकेदार आहेत, सर्वांच्या परिचित असलेले पारीबाई सावळीराम चव्हाण मुलगी, आणि हे कर्तव्यनिष्ठ कर्तव्य दक्ष अशी ही मुलं सुद्धा त्यांच्या या पवित्र कुशीमध्ये अवतरित झाले असं म्हणू आपण. तसेच त्यांचे नातूपंतू वगैरे आहेत. आपले सर्वांच्या परिचित असलेले जे सामाजिक कार्य करतात, धार्मिक कार्य करणारे सुद्धा आहेत, सामाजिक कार्य करणारे सुद्धा आहेत. सर्वांच्या परिचित असलेले आपले तालुका अध्यक्ष आहेत राजेंद्र भाऊ पवार नातू, तसेच संतोष भाऊ पवार जे क्लार्क आहेत नातू आहेत. तसेच बँक कॅशियर सुभाष पवार, निलेश पवार, श्रीकांत पवार, हिना पवार, चित्रकला कांबडी, निर्मला बंगाळ, दिव्यांशू पवार असे पंतू नातू आणि त्यांची मुलं. आणि असा हा सर्व पवार परिवार, प्रत्येक परिवार, तुमचं आमचं जीवन जर बघितलं तर संसार म्हटला म्हणजे संतांची व्याख्या अशी आहे, भाषा अशी आहे, संसार दुःखाचं मूळ म्हटलेलं आहे. पण या दुःखरूपी संसारामध्ये असून वैकुंठवासी भीमाबाई पवार यांनी हा संसार त्यांनी सुखाचा करून दाखवला. त्यांची पवित्र कुस असल्यामुळे हे चारी पाची जी मुलं आहेत हे उत्कृष्ट पदावरती त्यांनी नाव कमावलं. ही सर्व त्या आईची पुण्याई आहे, नाही का. शास्त्र असं म्हणतं,
बापाच्या पुण्याईने कीर्ती पसरत असते, आईच्या पुण्याईने धन संपत्तीची प्राप्ती होत असते. आणि या पवार परिवारामध्ये शास्त्रीय दृष्टीने पाहायला गेलं तर आईची कुस अतिशय पवित्र असल्यामुळे असे दानशूर धर्मदाते नाही का जन्मास आले. प्रत्येकाने काहीतरी वसा घेतला. भास्कर भाऊ सर्वांनाच माहित आहे, पवार साहेब ते दिंडी सुद्धा काढतात नाही का. राजेंद्र भाऊ पवार झाले, ते सामाजिक कार्य करणारे आहेत आणि म्हणून त्यांच्या कुटुंबाबद्दल मी सांगण्यापेक्षा सर्वांनाच माहीत आहे. आणि म्हणून वैकुंठवासी भीमाबाई लक्ष्मण पवार यांच्या 10 क्रियाविधी निमित्ताने हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला. आणि म्हणून या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व गायक वृंद, वादक वृंद, तसेच बरीचशी कीर्तनकार मंडळी सुद्धा आहेत नाही का. आमचे हरिभक्तीपरायण वसंत बाबा ते सुद्धा आलेले आहेत. हरिभक्तीपरायण भाऊराव बाबा आहेत करंजाळीचे. तसेच आमचे हरिभक्तपरायण पवार गुरुजी ते सुद्धा आलेले आहेत. तसेच आमचे वैकुंठवासी स्वरूपानंद महाराज यांचे चिरंजीव आमचे रामेश्वर महाराज, त्यांना आता पदवी प्राप्त झाली, प्रेमानंद महाराज ते सुद्धा आलेले आहेत. आमचे सोयरे आहेत ज्यांना आम्ही सावकार म्हणून त्यांना ओळखतो, असे आमचे श्रीयुत वैकुंठवासी नारायण मामा यांचे सुपुत्र यशवंत देशमुख ते सुद्धा आलेले आहेत. तसेच आमचे माळुंग्याचे वैकुंठवासी पाटील बाबा होऊन गेले, त्यांचे सुपुत्र आमचे देवराम भाऊ ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमचे हरिभक्तीपरायण सगन महाराज त्या दोघाही येत्यातच, त्या सुद्धा आलेले आहेत. रतन भाऊ आहेत, ढवळू बाबा आहेत, गुलाब महाराज आहेत, बारे मामा आहेत आणि बरीचशी शिंदे बाबांनी आता चाल घेतली ते सुद्धा आहेत. तसेच आमचे पखवादे आमचे चिरंजीव खंडू महाराज आलेले आहेत. आमचे मामा सुद्धा पांडुरंग देशमुख, पांडुरंग खांडवी, तिकडं आमचे काशीनाथ बाबा माहले करंजाळीचे रिक्षा घेऊन आलेले आहेत. तसेच आमचे तिकडं गावित बंधू करून जिल्ह्याचे प्रभाकर महाराज ते सुद्धा आलेले आहेत नाही का. असो, आणि सर्वच ही मंडळी आमची इकडं जयवंत महाराज आहेत, इकडं आमचे मधुसूदन महाराज, इकडं आमचे शिवा महाराज गवळी उंबरद्याचे आणि सर्वच कंपनी बाकीची यांची नावं राहिले असतील घेतली असं म्हणून समजायचं बरं का. आणि म्हणून या ठिकाणी जामनेमाळ या गावामध्ये या पवार कुटुंबियांनी या आमंत्रित करून या ठिकाणी आपल्या मातोश्री आहेत, ज्यांचं वागणं सर्वांना माहीत आहे का. एवढं एक सून सांभाळणं जरा मुश्किल आहे, पण त्यांनी 4-5 सुना पण सांभाळल्या नाही का. कोणी कोणाशी कधी भांडण न करता अशा आपल्या मातोश्री आपल्यातून या इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये निघून गेल्या. त्यांचं आयुष्य उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी जीवन जगलं आणि त्यांच्या मुलांना सुद्धा तो वसा दिला. आणि त्या नियतीने, त्या नियमाप्रमाणे ते 4 मुलं, नातू पंतू सुना मुला यांनी हा सर्व संसार सुखाचा करून दाखवला. आणि म्हणून या पवार कुटुंबावरती हा दुःखाचा डोंगर कोसळला किंवा प्रसंग आला. भगवान परमात्मा त्यांना दुःख झेलण्याची, पचवण्याची क्षमता देवो, हीच ईश्वर चरणी आपण प्रार्थना करूया. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ज्या मातोश्रींकरता आलो त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता 2 मिनिटं सर्वांनी उभं राहायचं आहे. हरि ओम शांती.